आज मोक्ष सप्तमी, भगवान पार्श्वनाथांचे मोक्ष कल्याण आहे. मोक्ष किंवा पुनर्जन्म आहे हे पटवून देण्यासाठी आज बोलत नाही, मी फक्त काही प्रश्न विचारण्यासाठी बोलत आहे. आज अनेक जण म्हणतात लॅबोरेटरीमध्ये सिद्ध नाही म्हणजे पुनर्जन्म नाही किंवा मोक्ष नाही. पण थांबा, हा निष्कर्ष विज्ञानाचा आहे की आपला आहे? विज्ञानाची खरी भाषा काय आहे? विज्ञान कधीच म्हणत नाही जे आज सिद्ध झालेले नाही ते अस्तित्वातच नाही. विज्ञान फक्त एवढेच म्हणते, आजच्या उपलब्ध साधनांनी आम्हाला ते सिद्ध करता आलेले नाही. या दोन विधानांमध्ये आकाश पाताळाचा फरक आहे. कधी काळी जंतू दिसत नव्हते म्हणून ते नव्हते का? अणू दिसत नव्हता म्हणून अणू नव्हता का? आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसत नाही तरी त्याचा परिणाम आज आपण अनुभवतोच की. रेडिओ लहरी दिसत नाही तरी आपल्या मोबाईल त्यावर चालतो. म्हणून विज्ञानाची मर्यादा म्हणजे सत्याची मर्यादा नव्हे. आता जैन तत्वज्ञानाकडे वळूया. जैन दर्शन सांगते जीव हा अनादी आहे. कर्माच्या बंधनामुळे तो एकेंद्रिय जीवांपासून पंचेंद्रिय जीवांपर्यंत असंख्य जीव रूपात भ्रमण करतो, म्हणजे ट्रान्समायग्रेशन करतो. वनस्पती असतील, सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी, प्राणी, हा प्रवास कर्माच्या नियमाने अनादिकालापासून चालत आहे. ज्ञानावर्णी इत्यादी 8 प्रकारच्या कर्मांचे पार्टिकल संपूर्ण नष्ट होणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे. आता प्रश्न असा आहे, हा प्रवास प्रयोगशाळेत का दिसत नाही? विज्ञान चेतनेचा अभ्यास करू शकते, पण आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या गोष्टी प्रयोगशाळेत तपासता येतात का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. सूक्ष्मदर्शक शरीर दाखवतो, आत्मा नाही. दुर्बीण आकाश दाखवते, कर्मबंध नाही. यंत्रे पदार्थ मोजतात, अनुभव नाही. याच कारणांमुळे हा विषय एका विशिष्ट पातळीवर जाऊन पोचला आहे. एखाद्या तराजूवर प्रेम वजन करता येत नाही म्हणून प्रेम नसते का? थर्मामीटरने करुणा मोजता येत नाही म्हणून करुणा अस्तित्वात नाही का? तसेच प्रयोगशाळेत कर्म सापडत नाही म्हणून कर्म नसते हा निष्कर्ष वैज्ञानिक नाही, तो तर्कदोष आहे. जैन पुराण साहित्यात देवलोकातील देव विमानातून प्रवास करत असल्याचे वर्णन आढळते. आज आपल्याला विमान सहज परिचित आहे, पण आधुनिक विमान निर्मितीपूर्वी एखाद्याने सांगितले असते की माणूस आकाशात उडणाऱ्या यंत्रातून प्रवास करेल तर कदाचित अनेकांना ते अशक्यच वाटले असते. जे आज दिसत नाही ते उद्या सिद्ध होऊ शकतं आणि म्हणूनच मोक्ष दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे हजारो वर्षांपासून लाखो लोकांना त्यांच्या आध्यात्मिक साधनेतून आणि अनुभवातून काहीतरी जाणले आहे. कोणत्याही विचाराला स्वीकार करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे आवश्यक असते आणि नाकारण्यापूर्वी तर अधिकच असते. ज्या विषयाचा आपण अभ्यासच केलेला नाही त्या विषयावर अंतिम निर्णय देणे हे विज्ञान नाही, हा पूर्वाग्रह आहे. म्हणून मी तुम्हाला मोक्ष प्रणालीवरती श्रद्धा ठेवण्याची विनंती करत नाही, मी तुम्हाला जैन तत्वज्ञान वाचण्याची विनंती करतो. एकदा जैन आगम उघडा, एकदा पार्श्वनाथ भगवंतांचे चरित्र वाचा, एकदा कर्मसिद्धांत समजून घ्या आणि मग ठरवा मोक्ष ही कल्पना आहे की अजून न उलगडलेले वास्तव. निर्णय घेण्यापूर्वी अभ्यास करा, कारण अज्ञानातून नकार देणे सोपे असते, पण अभ्यासानंतर मत बनवणे हीच खरी वैज्ञानिक वृत्ती आहे. आणि हो, सर्वांनाच मोक्ष प्राप्त होण्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय जिनेंद्र.